नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. शरद पवारांचे खासदार भेटले आणि ते भेटणारच होते पंतप्रधानांना. कारण जसं सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे आंदोलन चाललं होतं काँग्रेसचं, त्यावेळेला भेटायला गेलेले होते. हे सगळ्या देशानं बघितलं आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे त्याची चर्चा चालूच होती. शरद पवारांचं नक्की काय आहे डोक्यात? मग ते सुप्रिया सुळेंना मंत्रिपदावर बघायची इच्छा त्यांची असणारच आहे, आणि ती काही कुठं लपलेली नाही आहे. परंतु पंतप्रधानांच्या बरोबर जी चर्चा झाली, आतली चर्चा अजून बाहेरच आली नव्हती. ती सोशल मीडियातनंच येत होती, की राजकीय नक्की बाकीची पण चर्चा झालेली आहे. नुसतं विद्यार्थ्यांची संवाद घाला, हे मिटलं पाहिजे, हे त्यांनी बोलल्याचं कुठेतरी शरद पवारांच्याकडनं खुलासा झाला त्याचा. परंतु हा खुलासा झाला नव्हता, की लवकरच तुमचा निर्णय कळवा, सुप्रियाताईंना मंत्रिपद आपण देऊ, तुमचे खासदार अटीच्या अटी आमच्या पाठीशी असले पाहिजेत, त्यांना आर्थिक निधी, त्यांच्या मतदारसंघातली कामं जी प्रलंबित आहेत ती पण कामाला लावू, याही चर्चा झाल्या. त्या भेटीमुळे उघड झालं बघा. आता हे उघड होत नव्हतं, ते आता उघड झालेलं आहे. कामं घेऊन गेलोय आम्ही असंच अजून ते म्हणतायत. परंतु सुप्रिया सुळे नक्कीच आता लवकर मंत्री होतील म्हणायला काही हरकत नाही. होऊ सुद्धा, राजकारणात काही होऊ शकतं. रोहित पवारच आडवे पडत होते याच्यामध्ये. रोहित पवारांना हे नको आहे, आपण काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करावा, ही त्यांची मनोमनी इच्छा आहे. अजूनही तीच इच्छा आहे. कारण हे जरी निर्णय केला पवार साहेबांनी, तरी रोहित पवार यांच्याबरोबर असणार नाही. जेवढे आमदार आणि खासदार जातील त्यांना जाऊ दे म्हणतील, परंतु ते राहुल गांधी जिंदाबादच म्हणणार, अशी ती अवस्था आत्ता तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात आहे. आणि शरद पवार या निर्णयाप्रती येत नव्हते, ते बहुतेक आता आलेले दिसत आहेत. पंतप्रधानांना जे खासदार भेटले ते आता डिलिमिटेशनचा मुद्दा आहे, हाच महत्त्वाचा आहे. त्याला हे पाठिंबा देऊन आपली कामं मार्गी लावायच्या नादात आहे. जयंत पाटील सुद्धा मुख्यमंत्र्यांशी विमानातनं बसून सगळं बोलतायत, सगळं चाललंय. योगायोग असेल, परंतु हा योगायोग, तो योग आणला कुणी? शरद पवारांनीच आणला का? मग हे सुद्धा चर्चेचा विषय आहे. ठीक आहे, योगायोग म्हटलं तरी आता कुठेतरी यांची एकमेकांच्या चर्चा चालू झालेल्या आहे. काहीतरी गणित आणि गडबड आहे. आणि सुप्रिया सुळे मंत्री होतील तर जयंत पाटील सुद्धा राज्यात मंत्री झाले तर आश्चर्य वाटून घ्यायचं. आणि राजकारणात हे होऊ शकतं. गोपीचंद पडळकरनी किती विरोध करावा, थांबा जरा म्हटलं तर ते थांबलेच पाहिजेत ना. जयंत पाटलांना आपण घ्यायचंय का? डिलिमिटेशनचा मुद्दा आहे. वरती आपल्याला खासदार कमी पडतायत, हे एनडीएचं आहेच ना गणित. खासदार कुठं आहेत त्यांच्याकडं? हे सगळे प्रश्न मार्गी लावायचे असतील लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, तर शरद पवारांची ताकद त्यांना निश्चितपणानं हवी आहे. आणि हीच गणितं कुठेतरी मांडली जात असावीत, आणि त्या पद्धतीनंच ह्या चर्चा झालेल्या असणार आहेत. बघूया, हळूहळू सगळं पुढे येईल. इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.